पाटण तालुक्यातील हे दोन टीम आपल्याला आज कराड दक्षिण क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळताना पाहायला मिळतात. एक वेगळी संकल्पना कमिटीशी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्या वेगळी संकल्पनेबरोबर जात असताना आपण पाटण तालुक्याची चर्चा करत होतो. पाटण तालुक्या म्हटल्यानंतर शिवा द बॉस शिवा जाधव यांचं नाव आवर्जून येतं, किरण मस्कर यांचं नाव आवर्जून येतं. आणि गेम ऑन पाटण तालुक्यातील दोन टीम एकमेकांबरोबर भिडताना पाहायला मिळतात. येथे स्ट्राईक एंडला आहे अजित शेवाळे, नॉन स्ट्राईक एंडला विनायक, गोलंदाजी मार्कवरती अजय. पहिलाच बॉल इथे मात्र पाहायला गेला तर ज्या प्रकारे मात्र इथून पाहायला गेलं तर साताऱ्यातील प्रत्येक क्रिकेट असोसिएशनने मात्र शिस्त पाळलेले आहे, क्रिकेट बरोबर जगलेले आहेत. तसेच एक पाटण तालुका शिस्तीबरोबर खेळणारे प्रत्येक खेळाडू आपल्याला सातत्याने पाहायला मिळालेत. आज कराड दक्षिण क्रिकेट असोसिएशनचे खेळाडूंचे कौतुक करावं लागेल. वेळेवरती हजर असतात, मैदानावरती क्षेत्ररक्षण लगेच लावलं जातं. अशा बऱ्याचशा गोष्टी या खेळाडूंनी मात्र क्रिकेट पण जपल्या गेल्या. आणखी एक जबरदस्त बॉल टर्न केला या गोलंदाजाने. सातत्याने मात्र पाटण तालुक्यामध्ये आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला. अजय हे गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आचरेवाडी म्हटल्यानंतर सतीश सरांचं नाव आवर्जून मात्र उल्लेखनीय घेतलं जातं. आणि अजय आसरे गोलंदाजी मार्कवरती. अजय शेवाले आणखी एक दमदार बॅक टू बॅक तिसरा डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. आणि तेवढ्याच मात्र तत्परतेने मात्र इथून चांगला इथून खेळला दाद मात्र दिली जातोय. तुषार शेठ हे सुद्धा आचरेवाडी म्हटल्यानंतर सातत्याने आपल्या टीमला इन्स्पायर करत असतात. तिथे संधी आहे परत एकदा. 3 बॉल डॉट झाल्यानंतर असं वाटतच होतं कुठेतरी विकेट येईल की काय, आणि ते किमया मात्र केली अप्रतिम. अजय आसरे यांनी गोलंदाजी केली आणि तेवढा झेल समीर यांनी मात्र पकडला आणि फलंदाज बाद. बॅक टू डगआउट एक महत्वपूर्ण अजित शेवाळे बॅक टू डगआउट. फलंदाज मैदानामध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतील. इथे दोन्ही टीमचा दबदबा सातत्याने पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन मध्ये राहिले गेले. आसरेवाडीने ही मात्र एक वेगळी ओळख निर्माण करून दिली पाटण तालुक्यामध्ये. दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेलं तर सातत्याने चांगला खेळ करत कोळगेवाडी या टीमनेही मात्र आपल्या खेळाचा एक वेगळा कौशल्य मात्र दाखवलंय. परंतु इथून चांगली खेळ करावा लागेल. माऊली 11 कोळगेवाडी टीम खेळत असताना पहिलाच विकेट अगदी शून्यावरती बाद झालाय, कोणतीही धाव नाही. गोल्डन डकचे शिकार झाले. 3 बॉल डॉट आल्यानंतर चौथ्या बॉलवरती मात्र अजय आसरे आपल्या गोलंदाजीची चुणूक दाखवून तेवढेच समीर याने चांगला झेल पकडला होता. तिथे ब्लॉकआउटचा बॉल अप्रतिम मात्र इथे गोलंदाजी. आणखी एक वेगवान तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण मिड ऑन मध्ये शॉट मध्ये महेश तिथे. पहिल्या षटकामध्ये P1 मध्ये धावा जमवण्याचा प्रयत्न मात्र फलंदाजांकडून केला जातो, कारण मैदानामध्ये पाहायला गेलं तर 2 डीप मध्ये क्षेत्ररक्षक तर त्या सर्कलच्या बाहेर असतात आणि त्याचाच फायदा फलंदाजांना उचलायचा असतो. परंतु तसं होताना पाहायला मिळालं नाही आणि त्याचमुळे थोडंसं अडचणीमध्ये कोळगेवाडी टीम. ऑन साईडला खेळला क्षेत्ररक्षक आहे तिथे तुषार. बॉल पर्यंत पोहोचतात, उचलताल फेकी करतील तोपर्यंत एक धाव मात्र येईल. 2 धावा. षटक क्रमांक पहिलं समाप्त झाले आणि 2 षटकांच्या 1 षटकाच्या खेळीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 2. अजय आसरे यांनी मात्र अगदी अप्रतिम गोलंदाजीचा नमुना इथे मात्र पेश केला. पहिल्या षटकामध्ये पाटण तालुक्यामध्ये हे नावाचा दबदबा निर्माण केल्यानंतर आज कराड दक्षिण क्रिकेट असोसिएशन मध्ये मिळालेली संधी आणि त्या संधीचं सोनं करताना मात्र इथे पाहायला मिळतील. हे मात्र दोन्ही टीमचे खेळाडू. एका बाजूला जय बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी टीमनं मात्र टॉस जिंकला होता. क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा निर्णय श्री गणेश 11 श्री वेताळनाथ स्पोर्ट्स आसरेवाडी ही टीम मात्र आपल्याला खेळताना पाहायला मिळते. सतीश आसरे नवीन गोलंदाज आताच आपण त्यांचा उल्लेख केला होता. या टीमचे एक महत्वपूर्ण भाग म्हणून सतीश आसरे यांना आपण सातत्याने पाहत असतो. त्यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे महेश यांच्याकडनं पकडला गेला. झेल फलंदाज बाद. दुसरा विकेट इथे मात्र येताना पाहायला मिळेल आणि चांगली गोलंदाजी सतीश आसरे पहिल्याच बॉलवरती आपल्या गोलंदाजीची चुणूक दाखवली. फलंदाज बाद होतील. 2 या धावसंख्येवरती दुसरा विकेट माघारी. टीम बॅटिंग करत असताना माऊली 11 कोळगेवाडी. आता माऊली 11 कोळगेवाडी टीमकडनं भरत कोळगे नवीन फलंदाज मैदानामध्ये येताना पाहायला मिळतील.
अजित शेवाले बाद झाले. त्याच्यानंतर आता इथून सलामीची जोडी होती ती मात्र मैदानाच्या बाहेर. आता इथून संतोष आणि भरत हे दोन फलंदाज मैदानामध्ये आहेत. भरत यांचा ही क्लास आपण पाहिला, कधी कधी संघ संकटात असतो त्यावेळी मात्र त्या संकटामध्ये अनेक वेळा चांगली फलंदाजी करताना मात्र भरत यांना पाहायला गेले पाटण तालुक्यामध्ये. परंतु आज कराडमध्ये खेळताना मात्र पाहायला मिळतात की वेगळी संकल्पना आणि आज बरेच खेळाडू या मॅच वरती लक्ष लावून आहेत. सतीश शास्त्री हॅव टॅकर बॉल अगदी क्रोमाच्या कंपाऊंड मध्ये बॉल मात्र इथून अज्ञात वसात ट्रॅव्हल मात्र झालाय. एक सिंगल मात्र मेल वनडेच्या स्वरूपामध्ये एकच धाव मेल. बॉल आलाय 3 धावांचा खेळ आतापर्यंत झालाय. बॉल झाले 2 आतापर्यंत. सतीश शास्त्री गोलंदाजी मार्कवरती असताना भरत आहे तिथे आणि चांगला फटका मात्र पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि वाव पंकज यांच्याकडनं आणखी एक अप्रतिम झेल आणि आपल्या षटकातील सतीश शास्त्री गोलंदाजी चुनूक दाखवत आहेत. 2 विकेट प्राप्त करून देत असताना पाहायला मिळतील. फलंदाज बाद होतील. भरत याने यावं लागेल माघारी. 3 या धावसंख्येवरती 3रा विकेट. बॅक टू द आउट कोळगेवाडी. थोडंसं फास्ट करायचं प्लीज. 15 मिनिटाचा अवधी दिलाय आणि पाटण तालुक्यामध्ये ही शिस्त सातत्याने राहिली गेली आणि ते शिस्तीचं पालन तुम्हाला इथेही करावं लागेल. आणखी एक जबरदस्त बॉल सतीश शास्त्री. आताही आज बरेच वर्ष क्रिकेट बरोबर जोडले गेलेत. गणेश रांजवन आलेत. आता इथून गणेश रांजवन यांना मात्र अगदी अप्रतिम इथून खेळी साकारावी लागेल आणि इथून चांगला खेळ करावा लागेल. ज्या प्रकारे मात्र इथून पाहायला गेलं तर आसरेवाडीनं आतापर्यंत खेळ केलाय ना, अप्रतिम खेळ साकारला गेलाय. मग अजय यांनी मात्र आपल्या नावाचा दबदबा निर्माण केला होता. त्याच्यानंतर सतीश आसरे आलेत. या स्वतः कर्णधार टीमचे आपल्याला पाहायला मिळतात. वेतलना स्पोर्ट्स आसरेवाडी आणि माऊली 11 कोळगेवाडी टीमचे कॅप्टन अजित शेवाले स्वस्तात बाद झाले. त्याचमुळे थोडंसं संकटामध्ये की काय संघ आपल्याला पाहायला मिळतो. प्रेक्षक कव्हरला परंतु मिडऑन मध्ये पाटा बदलतो. क्षेत्ररक्षक आहे तिथे स्किड झालाय आणि 2 क्षेत्ररक्षकांना अगदी चकून बॉल लाईन झालाय जमिनीवरती. तोपर्यंत इथून धावा कंप्लीट केल्या जातात त्या 2 आणि या 2 धावेने धावफलकावरती धावा लागल्या जातात. त्या 2 षटकांच्या खेळीनंतर बॅटिंग करत असताना टीम माऊली 11 कोळगेवाडी 5 या धावसंख्येवरती. आता सतीश आसरे नंबर क्रमांक 2 आलेत. सतीश आसरे 2 आहेत या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एक कॅप्टन स्वतः लिडिंग फ्रॉम द मेन आपल्याला सातत्याने पाहायला मिळालं सतीश आसरे. आता दुसरे सतीश आसरे मिड ऑन मध्ये स्वतः आहेत. अजय तिथे अगदी वेगवान क्षेत्ररक्षण परंतु वाव चांगलं क्षेत्ररक्षण केलंय आणि अजय आसरे यांच्याकडून तेवढंच बॅकअप तेवढंच सतीश पांडुरंग आसरे यांनी मात्र गोलंदाजी करत असताना पाहायला मिळालं. फलंदाज बाद होताना पाहायला मिळते रनआउटच्या स्वरूपामध्ये. इथून बॅक टू द गार्ड परतावा लागेल. 5 या धावसंख्येवरती धक्का बसतो इथे चौथा आणि या संकटामध्ये 6 या धावसंख्येवरती थोडस अडचणीमध्ये संघ पाहायला मिळतो. इथे माऊली 11 कोळगेवाडी टीम श्री वेतालना स्पोर्ट्स आसरेवाडी. व्हाईट बॉलचा निर्णय. सतीश पांडुरंग आसरे गोलंदाजी मार्कवरती अतिरिक्त धाव मात्र मिळेल. 7 धावा धावफलकावरती. तसं पाहायला गेलं तर पाटण तालुक्यामध्ये ह्या दोन्ही संघाने आपला दबदबा निर्माण केलाय जरूर, परंतु सध्याच्या घडीला श्री वेतालनाथ स्पोर्ट्स आसरेवाडी सतीश आसरे यांचा हा संघ मात्र अगदी भारी होताना मात्र पाहायला मिळतोय.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक वेगानं बॉल पर्यंत निश्चित तिथे आले होते पंकज, परंतु यांना झेल घेता आलं नाही आणि बॉल जमिनीला दान झालाय. परंतु प्रेशर या मॅच मध्ये परिपूर्ण पाहायला गेलं तर माऊली इलेव्हन कोळगेवाडीकडे आहे, कारण ज्या प्रकारे इथून खेळ केलाय ना गोलंदाजाने पहिल्या षटकामध्ये अजय याने अप्रतिम मात्र इथून गोलंदाजी हाताळली होती. त्याच्यानंतर सतीश आचरे, आता सतीश पांडुरंग आचरे हा गॅप शोधून काढलाय आहे तिथे अजय बॉल पर्यंत पोहोचतात, उचलतील फेकी करतील, तोपर्यंत 2 धावा सहजरित्या इथे मात्र पूर्ण केल्या जात आहेत. दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर माऊली इलेव्हन कोळगेवाडी टीमची ही गोलंदाजी अप्रतिम आहे, परंतु 20-25 धावा तरी येणं खूप महत्त्वपूर्ण आहे. डिफेन्सिव्ह क्रिकेट तुम्हाला खेळायचा असेल, तुम्हाला एक चांगलं टार्गेट सेट करायचा असेल तर इथून येणाऱ्या बॉलवरती तुम्हाला प्रत्येक बॉलवरती षटकार आणि चौकारांची भाषा बोलावी लागेल, मोठे फटके खेळावे लागतील. सतीश आचरे आणि हा बॉल चांगला होता, परंतु मी इथे नियोजित बॉल मात्र ट्रॅव्हल होईल. संतोष आहे तिथे एकच धाव मिळेल, परंतु एका आणि धावेने मात्र फारसा फरक पडणार नाही आहे, कारण अगोदरच 2 षटकांमध्ये खूप निर्बंध धावसंख्येवरती आणले होते, स्थिरावला होता इथे. डिस्कशन चालू आहे, कारण इथून बॉल नेमका कुठे लँड झाला होता पंच कळवायचा अंतिम निर्णय आपला. कोणतीही धाव येणार नाहीये, डॉट बॉल आलाय. यस डेफिनेटली, कारण बॉल स्टॉप कुठे झाला होता तेही महत्वपूर्ण आहे, त्या बॉलला टच झालं नाहीये, त्यामुळे इथून हा एक धाव येणार नाहीये. तुषार आहे तिथे, अजय आहे तिथे, परंतु वाव वॉट क्षेत्ररक्षण, चांगला क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळालं. झेलचा प्रयत्न निश्चित होता इथे अप्रतिम. प्रत्येक आचरेवाडीकर मात्र इथून अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नजराणा पेश करत असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. मागच्या मॅच मध्ये एक शॉर्ट रन 3 धावा, ओके 3 धावा मात्र आल्यात आणि या 3 धावेने धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 14 धावा. 1 to go म्हणजे अंतिम बॉल, आणि या अंतिम बॉल वरती मात्र इथून कोळगेवाडी आणि त्याचबरोबर संतोष सायकेनला आहेत किती धावा घेतील आणि टार्गेट कितीदा सेट केला जाईल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, उंची जास्त लांबी कमी, क्षेत्ररक्षक येत आहेत तिथे सतीश आचरे यांच्याकडनं मात्र चूक आणि उंची जास्त होती कदाचित तिथे. एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सातत्याने पाहायला गेले आणि हा 3 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय आणि इथून 3 षटकांमध्ये धावा जमवल्यात. बॅटिंग करत असताना टीम माऊली इलेव्हन कोळगेवाडी टीमनं 16 धावा, आता विजयासाठी 18 बॉल मध्ये बनवायच्या आहेत त्या 17 धावा. कमिटी चषक आणि कमिटी चषकासाठी ज्यांनी आपल्याला पंच सौजन्य करण्यात आलेल्या पंचांचं आर्थिक रुपया मदत ज्यांनी आम्हाला केलेले आहेत ते सहाध्यक्ष कराड दक्षिण क्रिकेट असोसिएशनचे आदरणीय विशालजी थोरात साहेब यांचं इथे शुभागमन झालंय, तर त्यांचंही करूया आपण या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत. पाटण तालुक्यातील हे 2 टीम आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ज्या प्रकारे मात्र खेळ झाला पहिल्या इनिंग मध्ये श्री वेतालना स्पोर्ट्स आचरेवाडी टीम आणि आचरेवाडीकरांनी दाखवून दिले गोलंदाजी ही आमची स्ट्रेंथ आहे आमच्या संघाची, त्याचं उत्तम उदाहरण इथे मात्र पाहायला मिळालं. मग अजय आचरे असतील, सतीश आचरे असतील, सतीश पांडुरंग आचरे असतील, या तिन्ही गोलंदाजाने अप्रतिम गोलंदाजी करत फक्त 16 धावसंख्येवरती मात्र इथून रोखलंय टीम माऊली इलेव्हन कोळगेवाडी. आता कशा प्रकारे इथून गोलंदाजी केली जाईल ना ते पाहणं गरजेचं आहे, कारण 18 बॉलमध्ये तुम्हाला जमवायचे आहेत 17 धावा आणि या 17 धावा लो स्कोरिंग मॅच अनेक वेळा अगदी चांगल्या होताना पाहायला मिळाल्यात या मैदानामध्ये. या मैदानाची एक भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे, तुम्हाला 360 डिग्रीमध्ये खेळताना आणि ज्यावेळी तुम्ही 180 डिग्रीमध्ये खेळताना त्यावेळी बऱ्याचशा अडचणी निर्माण होतात असतात आणि त्या प्रकारे गोलंदाजी जर का झाली तर या 17 धावा ही मात्र जास्तीच्या होऊ शकतात, पण ते होतील का ते पाहणं गरजेचं.
गेम ऑन डिस्प्ले संघर्षाला सुरुवात म्हणता येईल. संघर्ष करावा लागेल माऊली इलेव्हन कोळगेवाडी टीमला, कारण तुम्हाला डिफेन्स करायच्यात. 18 बॉलमध्ये 17 धावा. आतापर्यंत सर्व उत्कृष्ट गोलंदाजी साकारावी लागेल तुम्हाला या मॅच मध्ये. अजित शिवाय गोलंदाजी मार्कवरती आहेत कॅप्टन, आणि चांगली क्षेत्ररक्षण मात्र तिथे. मिड ऑन शॉट मध्ये विनायक आहे तिथे. P1चा षटक आहे. 2 क्षेत्ररक्षक डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. वाईडिस्ट लॉंग ऑन मध्ये. त्याचप्रकारे मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षण आहे. डीप मध्ये दोन्ही क्षेत्ररक्षक डीप मध्ये पाहिलं तर लॉंग ऑन आणि वाईडिस्ट लॉंग ऑनला आहेत. अगदी ऑफ साइड पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक डीप मध्ये नाही आहेत. वेगळी संकल्पना क्षेत्ररक्षणाची इथे सजवली गेली आहे, कारण इथून अनुभव आहे. अनेक वेळा एकमेकांसमोर या 2 टीम पाटण तालुक्यामध्ये वारंवार आलेल्या आहेत. त्याचमुळे की काय ही रणनीती अजय यांच्यासाठी मात्र इथून आखली गेलेली आहे. या ट्रॅपिंग मध्ये ट्रॅप मध्ये अडकले जातील का तेही पाहणं गरजेचं. अजय आचरे स्ट्राईक इनला आहेत. वाव कलात्मक पद्धतीने खेळून काढला. क्षेत्ररक्षक नाहीत. आता चर्चा केली होती का डीप मध्ये मिड, इथे मात्र आपण पाहायला गेलं तर मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक नाही, आणि तोच त्याची संधी उचलली आहे तिथे. परफेक्ट इथे मात्र ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळालं. बॉल सीमा पार अजय आचरे यांच्या बॅटमधून येतो हा शानदार रुबाबदार अजय आचरे स्टाईल चौकार. 17 बनवायचे आहेत. पहिला बॉल डॉट आला, त्याच्यानंतर मात्र आपली कलात्मकता दाखवली अजय आसरे. 2 बॉल डॉट आले. 3ऱ्या बॉलवरती चौकार आलाय, आणि हेच तर मोठे खेळाडूंचे उत्तम उदाहरण पाहायला मिळतात. स्कोर कमी आहे. शांततेने खेळण्याचा हा बॉल अगदी लॉलीपॉप होता, परंतु आपल्याला मात्र फुटवर्क पाहायला मिळालं नाही. त्याचमुळे का थोडासा फ्रंट फूट लावून खेळलं असतं तर कदाचित मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट ही झाला असता. अजित शेवाले चांगला फटका. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे सजवले गेले. एकच धाव मिळेल, जास्त धाव तिथे मिळणार नाही, आणि तीच रणनीती कमीच्या कमी धावा मात्र खर्च करायचे आहेत आपल्याला. तशी काहीच मात्र रणनीती आखावी लागेल अजित शेवाले यांना. उर्वरित येणाऱ्या बॉलवरती तुम्हाला मोठे फटके द्यायचे नाही आहेत, आणि हेच रणनीती मात्र आखली गेली टीम माऊली इलेव्हन कोळगेवाडी. मारुती येत आहेत इथे स्ट्राईक इनला. पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न, परंतु तेवढाच अप्रतिम क्षेत्ररक्षण प्रयत्न इथून तेवढा चांगल्या प्रकारे माऊली इलेव्हन कोळगेवाडी करताना मात्र पाहायला मिळत आहेत. आणि ओव्हर क्रमांक 1 समाप्त होतोय. पहिल्या षटकाचा इथे मात्र खेळ समाप्त झालाय अजित शेवाले यांच्या स्वरूपामध्ये, आणि पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 5. आता उर्वरित 12 बॉल, आणि 12 बॉल मध्ये 12 धावांची गरज म्हणजे मागच्या मॅच मध्ये पुनरावृत्ती आपल्याला पाहायला मिळेल का. मागची मॅच अशीच होती 12 बॉल 12ची. इथून पाहायला गेलं तर गोलंदाजी चांगली होणं गरजेचं आहे. ज्या प्रकारे मात्र विकेट सलामीची जोडी मैदानामध्ये आहे, या जोडीला मैदानाच्या बाहेर तुम्हाला घालवावं लागेल. डॉट बॉलचं समीकरण तुम्हाला बदलावे लागेल. 12 बॉलमध्ये 12 ही डिफेन्स होताना अनेक वेळा पाहिलं. 6 बॉलमध्ये 1 धावी मात्र या टेनिस क्रिकेटमध्ये गोलंदाजांना देताना पाहिलं नाही. हा टेनिस क्रिकेट आहे, अगदी कौशल्यपूर्ण खेळण्याचा खेळ आहे. परिस्थितीजन्य तुम्हाला खेळ करावा लागेल. ज्या प्रकारे मात्र परिस्थिती असते त्या परिस्थितीला तुम्हाला ॲडॉप्ट करावा लागेल. परंतु इथून पहिलाच बॉल वाईड आलाय, थोडासा खराब, आणि न्यूझीलंडनी बॉल मात्र गेल्या म्हणजे 1D म्हणजे 1+1 2 धावा या बॉलवरती अगदी बोनसच्या स्वरूपामध्ये मिळालेल्या आहेत. हा बॉल चांगला बॉल होता, गुडलेंथवरचा बॉल होता. थोडासा मात्र इथून शरीरावरती वेध घेणारा अप्रतिम खेळ साकारला गेलाय आतापर्यंत आसरेवाडीकरांना. परंतु इथून माऊली इलेव्हन कोळगेवाडी टीमला मात्र आपला सर्व उत्कृष्ट खेळ करावा लागेल, कारण इथून येणारे बॉल असणार आहेत ते 11, आणि विजयासाठी 10 धावांची गरज आहे. दोन्ही आचरेवाडीचे महत्वपूर्ण फलंदाज मैदानामध्ये स्की झाल्या, परंतु एकदा मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. मिड ऑन मध्ये ऑन ड्राईव्ह बॅटची एज थोडीशी घेतली, बॅट स्किड झाली, हातातून फिरली आपल्याला पाहायला मिळालं अजय यांची, आणि त्याच्यानंतर एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळेल. एका धावेनं धावफलक मात्र पुढे जाईल 8 या धावसंख्येवरती.
मोठा फटका कन्वर्ट करायचा आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे, परंतु झेल झाला, ड्रॉप लँड झाला अगदी जमिनीवरती पाहायला गेलात तर. टेक ओव्हर केलेला, परंतु अगदी संधी होती तिथे आणि क्षेत्ररक्षणाचा बेतात बादशाह म्हणून सातत्याने ओळख आहे विनायक कोळगे यांच्याकडनं मात्र हा झेल सुटला. म्हणून तर डीप मध्ये सातत्याने विनायक यांना आपण अनेक स्पर्धांमध्ये पाहत असतो, परंतु हा झेल त्यांच्याकडनं सोडला गेलाय. अगदी क्रुशल स्थितीमध्ये मॅच असताना हा झेल ड्रॉप झालाय. कदाचित ही विकेट जर आली असती तर कोळगेवाडीकडे थोडंसं मात्र इथे निश्चित विजयाचा सूर मात्र इथे गवसला असता का, त्याची ही चर्चा. ऑन साईडला खेळून काढला, क्षेत्ररक्षकांना परत एकदा स्केट झाल्या. अशा चुका वारंवार मैदानामध्ये होत असतात आणि त्याचा फायदा फलंदाजी करणाऱ्या टीमला होत असतो आणि त्याचा फायदा उचलला गेलाय. मारुती या मात्र फलंदाजांनी एकदा मात्र घेतली. एका धावेने धावफलक पुढे जाईल 11 या धावसंख्येवरती. 6ची गरज अजूनपर्यंत आहे. 4 बॉलचा खेळ झालाय. मोठा फटका खेळला फाईन मध्ये, परंतु धावा किती येतील? आल्या धावा इथे पूर्ण. पंचांचा इशारा येईल. 4 चौकार. आता इथून 2 धावांची अजूनपर्यंत गरज असणार आहे आसरेवाडी टीमला विजयासाठी. पाटण तालुक्याचे हे 2 टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष शिवा बॉस यांनी हे एक वेगळ्या उंचीवरती या क्रिकेटला नेले. पाटण तालुक्याच्या ज्या प्रकारे मात्र आमच्या सचिनजी देसाई साहेबांनी नेले कराड तालुक्याच्या क्रिकेटला. हे दोन्ही मातबर नावं कराडमधली आणि पाटणमधील. आणि अंतिम क्षणी या अंतिम बॉलवरती थोडंसं मात्र इथे सेलिब्रेशन करण्याची संधी प्राप्त करून देत असताना मात्र इथे नारायणी गोलंदाज आणि फलंदाज बाद झालेत अजय. आता येणारे बॉल असणार आहे 6 आणि विजयासाठी 1 धावेची गरज. त्याला फास्ट करायचं आहे प्लीज. तुषार प्लीज थोडं फास्ट. भरत आलेत गोलंदाजी मार्कवरती आणि तुषार मारुती बॅटिंगसाठी. 1 धावेची गरज आहे आणि मॅच फिनिश. वेतालनाथ स्पोर्ट्स आसरेवाडी पाटण तालुक्याचे ही टीम बाहुबली टीम म्हणून ओळखली जाते. काल पाटण तालुक्यामध्ये पराभूत निश्चित स्वीकारायला लागला असेल, परंतु आज सर 1 मिनिट थांबायचं प्लीज. 1 विकेट घेतलं पाठीमागे. किती रन पाहिजे होते? 17 पाहिजे. 6 पाहिजे होत्या. 4 5 1 मिनिट 6 7 8 9 10 11 11 4 15 16 काढले. 16 धावा. 1 धावेची गरज आहे अजून माफी असावी. 5 बॉल मध्ये 1 धावेची गरज. चला इथून श्री गणेश 11 गणेशवाडी कॅप्टन प्लीज टॉससाठी यायचं आहे. 5 बॉल मध्ये 1 धावेची गरज आहे. स्ट्राईक इनला आहेत आता तुषार. हे एक आसरेवाडीसाठी नेहमी सातत्याने महत्वपूर्ण भूमिका बजावणारे. आज माऊली 11 कोळगेवाडी आणि वेतालनाथ स्पोर्ट्स आसरेवाडी या 2 संघांमध्ये सामना झालाय. त्याच्यामध्ये आसरेवाडीनं चांगला खेळ साकारलाय. आता 5 बॉल मध्ये 1 धावेची गरज आहे. हा चांगला बॉल. अनुभव आहे. भरत अर्थातच पप्पू या नावानं सुपरिचित असणारे पाटण तालुक्यामध्ये गोलंदाजी मार्कवरती तुषार आहे समोर. 1 धावेची गरज असताना आणि ही 1 धाव विजयाची तुषार यांच्या बॅट मधून मात्र येतो. आता फायनली इथून मात्र हा संघ विजय झाला. श्री वेतालनाथ स्पोर्ट्स आसरेवाडी हा संघ. आता नेक्स्ट मॅच आहे